आज आपण दोन शेतकऱ्यांची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी मेल्यानंतर देवाकडे काय मागितले आणि त्यांना काय मिळाले हे पाहणार आहोत। यमुनापूर या गावात दोन शेतकरी होते, एक भैरू आणि एक शंभू। दोघेही खूप मेहनती होते। ते आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी रोज शेतात काम करायचे, मिळेल तेवढ्या पैशात आपले घर चालवत असे। दोघांचाही कालांतराने मृत्यू झाला आणि यमदूताने नेले दोघांनाही देवासमोर। देव म्हणाला, माझ्याकडून तुमच्यासाठी या आयुष्यामध्ये काय राहून गेलंय ते तुम्ही मला सांगा। हे ऐकून भैरू लगेच पुढे आला आणि म्हणाला, देवा, तू जे हे मला आयुष्य दिलं होतंस ते अगदी दयनीय होतं, अगदी नुसती गरिबी। शेतात दिवसभर मी बैलासारखं काम करायचो आणि मिळायचे काय तर काहीच नाही, नुसतं खाण्यापुरतं। दुसऱ्यांसारखे जरा नवीन कपडे घालावे म्हटलं तर कधीच नाही। माझे हात नेहमी रिकामेच असायचे। देव म्हणाला, बरं ठीक आहे, मग आता तुला काय पाहिजे ते सांग। भैरू म्हणाला, मी कोणाला काही देणार नाही, मला सगळ्यांनी फक्त दिलं पाहिजे आणि मी ते नेहमी घेत राहिलो पाहिजे। देव म्हणाला, ठीक आहे, तुला जे पाहिजे ते मिळेल। मग शंभूला विचारण्यात आले, तुला काय मिळाले नाहीये माझ्याकडून? भैरू म्हणाला, नाही देवा, तू मला भरपूर काही दिलं आहेस। जी मी शेती करायचो त्यात एक दिवस पण असा नाही झाला की आम्ही उपाशी झोपलोय। पोटापुरतं तर मिळायचंच, पण मला याचे वाईट वाटते की कोणी भुकेला जर माझ्या घरी आला तर त्याला मी नुसतं पाणीच देऊ शकत होतो। माझ्याकडे इतकं सुद्धा जेवण नव्हतं की मी त्याला पूर्ण जेवण देऊ शकेन। तर मला पुढील आयुष्य असे दे की कोणीही दाराशी माझ्या आले जे भुकेले असेल त्यांना मी उपाशी पाठवणार नाही। देव हसला आणि म्हणाला, ठीक आहे, जे मागितलेस ते तुला मिळेल। मग पुन्हा त्या दोघांचा त्याच गावी जन्म झाला, पण भैरूने जसे मागितले होते की सगळ्यांनी मला द्यावे, तसा तो त्या गावचा एक भिकारी बनला। तर शंभू त्याच्या हातातून सगळ्यांना मिळावे यासाठी एक श्रीमंत व्यापारी बनला, जेणेकरून त्या गरिबांची मदत करू शकेल। ते म्हणतात ना, व्हॉट वी गिव्ह इज व्हॉट वी रिसीव्ह। जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला पुन्हा मिळते, आपल्या कर्मांच्या रूपाने। गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।